मूर्ते ठाणे विधान परिषद निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याची माहिती मिळते। मवियाचे उमेदवार अभिजित पवार यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ठाणे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं चिन्ह दिसतंय। त्यामुळे रवींद्र फाटक आता ठाण्यातून बिनविरोध निवडून येणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी खेळी मानली जाते। दरम्यान विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे। आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। बातमी ठाण्यामधून आहे। ठाणे विधान परिषद निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याची माहिती मिळते। मवियाचे उमेदवार अभिजित पवार यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ठाणे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चिन्ह सध्या दिसत आहेत। आमचे प्रतिनिधी अजित पांढरे आपल्या सोबत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। अजित, अतिशय मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण ठाणे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार अशी माहिती मिळते। अमित, आता जी माहिती आहे त्यानुसार जिल्हाधिकारी ठाणे आणि निवडणूक अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याशी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की अभिजित पवार जे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। त्यांनी तसे कागदपत्र जे आहेत ती सबमिट केलेली आहेत। त्यामुळे ठाणे पालघर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक जी आहे ही बिनविरोध झालेली आहे। आमदार अशा पद्धतीनं बिनविरोध देणं ही पहिलीच वेळ असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि विधान परिषदेमध्ये तरी पहिली वेळ आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेळी ही मोठी खेळी मानली जाते। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची मोठी खेळी मानली जाते, कारण का ज्या पद्धतीनं फक्त एकच अर्ज इथे आला, रवींद्र फाटक यांचा महायुतीचा, आणि त्यानंतर अभिजित पवार यांचा अर्ज जो आहे तो आला, पण इतर कोणाला अर्ज भरून दिले गेले नाही। ती किती मायन्यूट लेवलला यांनी सगळं प्लॅनिंग केलं होतं आणि त्या प्लॅनिंगनुसार हे सर्व होऊन आज शेवटी अर्ज मागे घेण्याची शेवट तारीख आहे। हे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि या कार्यालयामध्ये साधारणपणे एक 15 मिनिटापूर्वी अभिजित पवार जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतला। यामुळे रवींद्र फाटक हे जे महायुतीचे जे उमेदवार आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत असं स्पष्ट आता म्हणावं लागेल, कारण का स्वतः जिल्हाधिकारी यांनी याबाबत माहिती दिलेली आहे आणि अभिजित पवार यांनी जो अर्ज जो आहे त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा तो सबमिट केलेला आहे आणि त्यानुसार ही निवडणूक जी आहे ठाणे पालघर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची ही निवडणूक आता बिनविरोध झालेली आहे आणि त्यामुळेच शिवसेनेची एक मोठं यश म्हणावं लागेल। निवडणूक होण्याआधीच हे सगळं प्रकार जो आहे ठाणे म्हणजे महानगरपालिकांमध्ये जो बिनविरोधचा पॅटर्न जो होता तो आता आमदारकीमध्ये देखील उतरलेला आहे आणि आमदारकीमध्ये पहिलीच वेळ जी आहे ती शिवसेनेनं त्यांचा आमदार जो आहे तो बिनविरोध निवडून आणलेला आहे आणि तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातून निवडून आलेला आहे। यामागे त्यांनी गेली 4 दिवस मोठ्या पद्धतीनं प्रयत्न केले होते। न्यूज 18 मराठीने सर्वात आधी ही माहिती दिली होती काल की ठाणे पालघरची जी जागा विधान परिषदेची ती बिनविरोध होणार आहे आणि त्या पद्धतीनं माहितीच्या वरिष्ठ नेत्यांनी ही सर्व जे महाविकास आघाडीचे मोठे नेते जे आहेत त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात केलेली आहे आणि निवडणूक बिनविरोध होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता आणि तेच झालेलं आहे। अभिजित पवार यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे आणि यामुळे रवींद्र फाटक जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत। 4 दिवसापूर्वी याच कलेक्टर ऑफिसमध्ये इथं मोठ्या संख्येनं अभिजित पवार, जितेंद्र आव्हाड, महाविकास आघाडीचे अनेक नेते, त्यानंतर खासदार जे आहेत भिवंडीचे बाळ्यामामा ते देखील इथं आले होते। मोठा गाजावाजा करत त्यांनी हा सगळा उमेदवारी अर्ज भरला होता, पण आता उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे याचं कारण जेव्हा विचारलं तेव्हा त्यांचं म्हणणं की पुरेसं संख्याबळ आमच्याकडे नाही आहे। ज्या पद्धतीने 1062 मतं जी आहेत या सगळ्या ठाणे पालघर सगळ्या मतदारसंघामध्ये जे त्यापैकी 444 जे मतं जी आहेत ही भाजपची आहेत, 346 मतं ही शिवसेनेची आहेत। त्याच पद्धतीने इतर जे नगरसेवक आहेत, कारण का महानगरपालिका निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरती मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळी समीकरणं बसून शिवसेनेनं आपले महापौर बसवलेले आहेत, नगराध्यक्ष बसवलेले आहेत आणि त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये झालेला आहे। त्यामुळे जवळपास 950 ते 900 मतं जी आहेत ही शिवसेनेकडे या विधान परिषद निवडणुकीमध्ये होती आणि ही गणितं सगळी मांडल्यानंतर 1062 पैकी फक्त जर 100 किंवा 125 लोकांपानी 200 मतं आपल्याला पडणार असतील तर ही निवडणूक लढून काय अर्थ नाही आहे असं एकमत जे आहे ते महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झालं आणि त्यानुसार ज्यावेळेस महायुतीच्या अनेक नेत्यांनी त्यांना संपर्क केला त्यावेळेस निवडणूक अर्ज जो आहे तो मागे घेण्यात यावा यावर देखील एकमत झालं आणि काल रात्री ही बैठक झाली। साधारणपणे 9 वाजता हा निर्णय झाला आणि त्या निर्णयानंतर आज साधारणपणे 10:30 वाजता अभिजित पवार यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे। याची माहिती स्वतः म्हणजे शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी देखील दिलेली आहे आणि स्वतः उपजिल्हाधिकारी जे आहेत
त्यांनी देखील याची माहिती दिलेली आहे की अभिजित पवार यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे कागदपत्र जे आहेत, फॉर्म जे आहेत ते सबमिट केलेले आहेत आणि लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन रवींद्र फाटक हे बिनविरोध आहेत अशी सगळी माहिती जी आहे किंवा ही सगळी घोषणा जी आहे ती लवकरच केली जाईल। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता ठाणे पालघर या मतदारसंघामध्ये निवडणूक जी आहे बिनविरोध झाल्यामुळे पुढची निवडणूक होणार नाही आहे। आता इतरत्र आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नाशिक असेल किंवा आणखीन 2 मतदारसंघ असे ज्या ठिकाणी शिवसेनेनं अशाच पद्धतीनं फिल्डिंग लावलेली आहे आणि त्याच पद्धतीनं हितं जी आहे ती जो उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेण्यासाठी हे सगळे आहेत। आपल्याकडे या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस सगळं हे अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज जो मागे घेतला आहे त्याचे फोटो आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत आणि त्यानुसार हे फोटो जे आहेत त्या फोटोतून स्पष्ट होतं आहे की अभिजित पवार यांनी आपला अर्ज जो आहे तो मागे घेण्यासाठी कलेक्टर यांना दिले होते आणि त्यानुसार हे सगळे जे फोटो जे आहेत यावरून स्पष्ट होतं आहे। साधारणपणे 10:30च्या सुमारास अभिजित पवार जे आहेत ते इथे आले होते आणि या फोटोतून स्पष्ट होतं आहे की अभिजित पवार यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आहे, तशी कागदपत्र दिलेली आहेत। त्यामुळे शिवसेनेची आणि विशेष करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची खेळी जी आहे ती मोठी खेळी मानली जाते आणि त्यातूनच आमदारकी निवडणुकीमध्ये आमदार बिनविरोध निवडून आणणं ही एक मोठी उपलब्धी आहे। हा एक मोठा राजकीय डाव आहे आणि तो डाव जो आहे ही खेळी जी आहे ते एकनाथ शिंदे यांनी पूर्णपणे करून दाखवलेली आहे आणि त्यातूनच हे स्पष्ट झालेलं आहे की ठाणे पालघर जी निवडणूक जी होती विधान परिषदेची ती आता बिनविरोध झालेली आहे आणि त्यातून पुढे आपण जर जायचं म्हटलं तर नाशिकमध्ये देखील अशाच पद्धतीने उदय सामंत जे आहेत ते तळ ठोकून बसलेले आहेत। अजित काही काळ मी तुम्हाला थांबवतो। आपण सध्या जो फोटो बघतो, एक्सक्लुझिव्ह फोटो बघतो, त्यात आपल्याला अर्ज माघारी घेतानाचा फोटो बघायला मिळतोय, ज्यामुळे रवींद्र फाटक ठाण्यातून बिनविरोध निवडून येत आहेत। त्या संदर्भातला महत्त्वाचा फोटो उमेदवार अभिजित पवार यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतलेला आणि तो एक्सक्लुझिव्ह फोटो आपण सध्या बघतोय। ठाण्यामध्ये विधान परिषदेचा जो अर्ज आहे तो त्यांनी माघारी घेतला त्यावेळेचा फोटो। पुन्हा एकदा जाऊया, अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, एकनाथ शिंदेंच्या खेळीला मोठं यश आलेलं बघायला मिळतंय, मात्र त्यामागे काय काय घडामोडी घडल्या, कशा पद्धतीच्या बैठकी यापूर्वी घेण्यात आल्या? 2 बैठका याच्यामध्ये झाल्या। पहिली बैठक झाली ही स्वतः अभिजित पवार याच्या जे निकटवर्ती आहे त्याच पद्धतीनं जितेंद्र आव्हाड आहेत, महाविकास आघाडीचे काही नेते, त्यांच्यामध्ये ही बैठक जे अर्ज भरल्याच्या त्याच दिवशी संध्याकाळी झाली। यामध्ये आकडे जुळवाजुळवी करण्यात आली। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे ठाणे पालघरमध्ये किती मतदान आहे याची सगळी आकडेवारी करण्यात आली आणि त्यांचं मतदान हे जवळपास 200च्या आसपास पोहोचतंय असं त्यांना लक्षात आलं। यानंतर आपण किती मतदान फोडू शकतो आणि हे फोडण्यामुळे आपल्याला किती यश येऊ शकतं, याकरता किती पैसे खर्च करायला लागू शकतात, या सगळ्याचं गणित जे आहे ह्या सगळ्यांनी मांडलं आणि त्यानंतरच स्पष्ट झालं की इथं आपला निभाव लागणार नाही, ज्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेण्यामध्ये तिथं यश आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती हे सगळं ठरलं। त्याच पद्धतीनं जेव्हा ही माहिती महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना मिळाली त्यानुसार महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेष करून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी ज्या पद्धतीनं ही सगळी खेळी खेळली आणि त्यातून महाविकास आघाडीच्या नेत्यांपर्यंत हा मेसेज पोहोचला की माघार घेणार असाल तर त्यानुसार पुढे बोलणी करायला, आणि ती बैठक देखील कालाती झाली आणि साधारणपणे रात्री 9 वाजता हे निश्चित झालं की माघार घ्यायची आणि त्यानुसार अभिजित पवार यांनी थोड्याच वेळापूर्वी जिल्हाधिकारी जे आहेत श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे त्यांचा उमेदवारी अर्ज दिला होता तो अर्ज मागे घेण्यासाठी देखील त्यांनी अर्ज दिला आणि त्यानुसार ही प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया पूर्ण होईल आणि थोड्याच वेळात अभिजित पवार हे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। महाविकास आघाडीचे ते उमेदवार होते या ठाणे पालघर स्थानिक स्वराज्य संस्थेतून आणि त्यातून त्यांनी माघार घेतलेली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे। फोटोमधून आपण पाहू शकतो जे उमेदवार आहेत अभिजित पवार यांनी ही जी जो उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेण्यासाठी त्यांनी श्रीकृष्ण पांचाळ हे जे जिल्हाधिकारी आहेत आणि निवडणूक निर्णय अधिकारी आहेत यांना पुन्हा एकदा पत्र दिलेलं आहे आणि त्यानुसार ह्या निवडणुकीमध्ये म्हणजे 17 जागांपैकी 1 जागेवरती शिवसेनेला म्हणजे महायुतीला यश मिळालेलं आहे। ही जागा जी आहे ती बिनविरोध निवडून आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती पुढची खेळी कशी खेळली जाईल, नाशिक असेल किंवा इतर ठिकाणी असेल, कशा पद्धतीनं रणनीती आखली जाईल, कशा पद्धतीने अर्ज मागे आज त्यांना घ्यायला लावले जातील, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्या वेळात स्पष्ट होतील। पण ठाणे पाठोपाठ नाशिक देखील बिनविरोध होईल असं महायुतीच्याच विशेष करून शिवसेनेचे एका वरिष्ठ नेत्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आणि त्यानुसार देखील उदय सामंत तिकडे ठाण मांडून बसलेले आहेत, गिरीश महाजन त्याच्यासोबत आहेत आणि त्यानुसार इथं देखील अर्ज मागे घेऊन ती देखील निवडणूक जी आहे ती बिनविरोध केली जाईल
ठाणे महानगरपालिका असेल किंवा महानगरपालिका निवडणुकांमध्ये आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीनं या निवडणुकांमध्ये विशेष करून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तब्बल 25 नगरसेवक जे आहेत हे बिनविरोध निवडून आले होते आणि त्याकरता कशा पद्धतीनं खेळी खेळण्यात आली होती, कशा पद्धतीनं पक्षांचे उमेदवार मग ते उबाटा असेल, मनसे असेल, इतर पक्षांचे उमेदवार जे होते, या सगळ्या अपक्ष जे होते यांना कशी माघार घ्यायला लावली आणि तिथून एक वेगळा पॅटर्न जो आहे बिनविरोध निवडणुकीचा तो समोर आला आणि तोच पॅटर्न शिवसेनेनं या निवडणुकीमध्ये देखील राबवलेला आहे आणि त्यानुसारच बिनविरोध निवडणुकीमध्ये शिवसेनेनं 17 जागापैकी एक जागेवरती पूर्णपणे विजय मिळवलेला आहे। या फोटोतून स्पष्ट होतं की अभिजित पवार जे आहेत हे थोड्याच वेळापूर्वी कलेक्टर यांची भेट घेतली आणि त्यांनी त्यांचा अर्ज जो आहे तो मागितलेला आहे। आता यावर त्यांची प्रतिक्रिया काय असेल? अगदी आणि अजित, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची ही अगदी पहिली वेळ आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।